थकल तो मराठा कुठला. चला बघूयात किल्ले मृगगड. जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. जय शिवराय. कारण निसर्गाच्या सानिध्यात असलेला गोकुंडी वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करतोय आणि आपले काही पार्टनर्स आलेत. आता बाकीचे आपण काही पुढे सोबत येणार आहेत आणि आपण निघणार आहे. भेटूयात, बघूयात कसं आहे गोकुंडी वॉटरफॉल आणि मृगगड. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय भवानी. आज आपण पाहणार आहोत पुणे ते मृगगड आणि गोकुंडी धबधबा. चला तर पाहूयात. पुण्याची पहाट अजून पूर्णपणे उजडायची होती आणि आमचा गडभ्रमंतीचा प्रवास सुरू झाला होता. गोळीबार मैदान, स्वारगेट मागे सोडत आम्ही निघालो थेट सह्याद्रीच्या दिशेने. वाटेत गाडीला डिझेल भरून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. टोल नाका ओलांडताच हळूहळू शहराची गर्दी मागे पडू लागली होती आणि निसर्गाची साथ सुरू झाली होती. पुढे लागला तो लोणावळ्याचा बोगदा. बोगद्यातून जाताना कानावर पडणारा तो इंजिनचा आवाज आणि बाहेर पडताच भले उंच डोंगर. हा एक अनुभव प्रत्येक भटक्याच्या मनात घर करून राहतो. आणि अखेर दिमाखात उभा असलेला मृगगड नजरेस पडला. इतिहासाच्या साक्षीने उभा असलेला हा गड आणि त्याच्या कुशीत लपलेला गोकुंडी धबधबा आजच्या आपल्या प्रवासाचे प्रमुख आकर्षक ठरणार आहे. तर डोंगराची काळी मैना मृगगडाच्या पायथ्याला पण आहोत आणि त्या उन्हाळ्यातील या करवंद खायला. खावा आता करवंद पोट भरून मग जाऊया पुढं. तर बऱ्याच वेळा सह्याद्री आपल्याला तिचे अनेक अनुभव देत असते. त्यातलाच एक असा अनुभव जो आमच्यासोबत घडला आहे. साधारण पाठीमागचा 1 तास झालं ट्रेक करतोय आणि मृगगड तसा दिसायला छोटा आहे, परंतु पानगळती आणि जंगल पेटवल्यामुळं वाट थोडीशी दिसत नव्हती आणि वाट भटकलो होतो. अशा परिस्थितीत आम्ही इकडे बघा, इकडे आपल्याला समोर जायचं होतं. ही जो दिसतोय इकडे समोर आपल्याला चिमणी रॉक पॅच आहे, पण तिकडे न जाता आम्ही 2 नाही तर 3 नंबरच्या खिंडीत गेलो होतो. घामाने खूप अवस्था बेकार झालेली आहे, पाणी पण संपलेलं आहे आणि माझे ट्रेक पार्टनर अक्षरशः थकलेले आहेत. हाऊ वॉज द जोश? आणि माझ्या मागे बघू शकता गुफा. नैसर्गिक गुफा नाहीये, तर ही त्या काळामध्ये बनवलेली 40 ते 50 फूट आतमध्ये सरळ जाऊन राईट घेऊन लेफ्ट घेऊन खाली जाऊन परत आपल्याला आत जायचंय अशी ही गुफा आहे आणि ती गुफा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. हा आहे चिमणी रॉक पॅच. हा मृगगडावरती दुसरं वैशिष्ट्यपूर्ण या गडाचं आहे आणि हा वर चढून आपण इकडे बालेकिल्ल्याकडे जातो. चला तर बघूयात. आणि हा आहे बालेकिल्ला समोर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सह्याद्रीच्या वाटेवरून मृगगड आणि गोकुंडी धबधब्याच्या अविस्मरणीय सफरीला सुरुवात करूयात. मृगगड म्हणजेच भेलीवचा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात वसलेला एक लहान व नैसर्गिक डोंगरी किल्ला आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 1750 फूट आहे. खोपोली आणि लोणावळ्याजवळच असलेला हा एक अतिशय सोपा ट्रेक मानला जातो. तर चिमणी रॉकपासून वरती आल्यानंतर तिथे आपल्याला किल्ले मृगगडाचा साईन बोर्ड आहे आणि इकडे वरती बालेकिल्ल्याला वाट आहे. ह्या कॉर्नरने आपण सरळ पुढे आलो की आपल्याला इथे पुढे पाण्याचं टाकं लागतं. या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य
किल्ल्याचा इतिहास व महत्त्व सांगायचं झालं तर हा टेहाणीसाठी वापरला जाणारा हा किल्ला. या किल्ल्याचा इतिहास तसा फारसा लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध नाही, परंतु हा किल्ला घाटरक्षक म्हणून ओळखला जायचा. लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवरून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. आणि शेवटी आपल्या सगळ्याला माहीत असलेली उंबरखिंडीची लढाई. मृगगडाच्या पायथ्याशी असलेली उंबरखिंड ही छत्रपती शिवाजी महाराज, मुघल सरदार कारतलब खान याच्यातील एक ऐतिहासिक युद्धासाठी प्रसिद्ध आहे. 1661 महाराजांनी याच परिसरात गनिमी काव्याने मुघल सैन्यांचा दारुण पराभव केला होता आणि या संपूर्ण परिसरावर पाळत ठेवण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी या गडाचे मुख्य स्थान महत्त्वाचे मानले होते. असा हा किल्ले मृगगड, उंची लहान पण कीर्ती महान. मृगगड आपण त्या बाजूने चढलो होतो आणि ह्या बाजूने उतरतोय. हे आपले ट्रेक पार्टनर बेकार थकलेले आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्याकडे संपलेलं पाणी. पाणी हा अनमोल खजिना असतो, पण तो संपलेला आहे. पण कसं आहे, सह्याद्रीतले हे अनुभव खूप महत्त्वाचे असतात. आणि चला बघूया आज मृगगड. आता इथून पुढे आपला गोकुंडीचा ट्रेक चालू होतोय. मस्त असं निसर्गरम्य धबधब्याचं थंडगार पाणी आणि ते आंघोळ. आणि नक्कीच जर तुम्ही मृगगडाला येत असाल तर नक्कीच एकदा गोकुंडीला पण जा. खूप छान वॉटरफॉल आहे, खूप छान कुंड आहे पाण्याचं, आणि तो आनंद घ्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि हो, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका भावांनो, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्हाला फॉलो तर करावंच लागेल. भेटू. फायनली पिण्यासाठीचं पाणी आम्हाला मिळालेलं आहे. आणि तर ही आपली टीम थकलेल्या उन्हातानातून फायनली यांना पाणी मिळालेलं आहे आणि एक घोट पाण्यासाठी तरसले होते. पाणी पित आहेत. काय गायत्री, कसं वाटतंय आता? काय सुख सुख म्हणजे नक्की काय असते ते आता कळतं. पाणी मृगगड एक्सप्लोर करून झाला आपला सकाळी, आणि आता आपण चाललोय गोकुंडी वॉटरफॉल. जर तुम्ही मृगगड करताय आणि जर गोकुंडी वॉटरफॉल पाहिला नाही तर या ट्रेकला काहीच मजा नाही. थंडाट असं लोकेशन आहे, शांत, सुंदर आणि निसर्गाच्या कुशीतून वाहणारं गोकुंडीचं वॉटरफॉल आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात. तर फायनली आपला गोकुंडीचा ट्रेक संपलेला आहे. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात असलेला गोकुंडी वॉटरफॉल नक्की एकदा व्हिजिट द्या या वॉटरफॉलला. फक्त इथे आल्यानंतर कचरा वगैरे करू नका. शांतपणे आपला पोहण्याचा आनंद घ्या, वॉटरफॉलचा आनंद घ्या, आणि काही कचरा वगैरे असेल तर गोळा करून नक्कीच खाली गावामध्ये घेऊन जावा.
मृगगड आणि गोकंडी वॉटरफॉल हा आपला आजचा ट्रेक होता आणि एक भन्नाट असा आपला ट्रेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा या दगडांमधून आपल्याला वाटा काढीत काढीत जावं लागतं सगळीकडे. खूप छान असा वॉटरफॉल आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. फायनली सकाळी 4 वाजता चालू झालेला ट्रेक मृगगड आणि गोकुंडी वॉटरफॉल संपलेला आहे. भन्नाट असे अनुभव आलेले आहेत आणि शब्दामध्ये सांगू शकत नाहीत अशा काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. आता आपल्या सोबत आपले ट्रेक पार्टनर आहेत, त्यांच्याही शब्दातून आपण ऐकणार आहोत. येस, तुझ्यापासून सुरुवात. पहिल्या काय 15 सांगशील? मिनिटातच मला वाटलं बस मी नाही येणार. तरी पण 10 मिनिट 15 मिनिट म्हणून किल्ल्यावर गेलो. तिथून पुढे पाणी नव्हतं, मग पाणी प्यायचं होतं. इथून 10 मिनिट खाली जाऊन 2 तास चाललो खाली, मग तिथं पाणी भेटलं. तिथून पुढे अजून 2 तास चाललो 10 मिनिट करून. पण शेवटी असं वाटलं की ठीक आहे, वर्थ इट होतं. पण माझी एनर्जी खूप वेस्टेज झाली, पण एक्सपिरियन्स छान होतं. म्हणजे Okay. खूप एनर्जी घेऊन या, तुम्हाला जर यायचं असेल इथं तर खूप एनर्जी, खूप पाणी घेऊन या, पण बेस्ट आहे. गायत्री, नक्कीच व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि ह्या ट्रेक बद्दल एका शब्दात काय सांगशील? उत्तम ट्रेक होता, खूप छान एक्सपिरियन्स झाला. नक्की परत येऊ, तुम्ही पण या. येस, किरण. ट्रेक एक नंबर होता. गोकुंडी आणि मृगगड. हा, गोकुंडीचा वॉटरफॉल जो हा. होता एक नंबर होता. तिथे सगळ्यांनी एन्जॉयमेंट केले. जो काय तिथे थकवा होता ते सगळ्यांनी तिथे रिलॅक्स फील केले. ओव्हरऑल एक नंबर होता. आणि तुम्ही पण या, एन्जॉय करा मोमेंट. येस, सोमेश्वर. आता गडाच्या बद्दल काय सांगायचं, म्हणजे गडाचं जसं की राजेंद्र सरांनी सांगितलेलं आहे स्टार्टिंगला की गड खूप छोटा आहे, पण त्याचे विचार आणि हे खूप मोठे आहेत. जसं की आम्हाला फक्त स्टार्टिंगलाच असं वाटत होतं, पण आता आम्ही स्वतः जाऊन एक्सपिरियन्स केला ना, तर आम्हाला आता खरंच वाटतं की वर्थ इट आहे ते जे शब्द म्हणतात. आणि आता स्टार्टिंगपासून आम्ही कसं ह्या गडाने अशा हिशोबाने गेलो होतो की छोटासा गड आहे, छोटीसा ट्रॅक आहे, एक 15-20 मिनिटामध्ये किंवा मग एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचून जाऊ. पण तसं झालं नाही. आम्ही 2 वेळा चुकलो, कारण आमच्याकडे प्रॉपर रोड मॅप नव्हता. पण जेव्हा आम्ही बरोबर ट्रॅकला पोचलो, जे ते एक्सपिरियन्स होता सांगू शकत नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. चला, काय सांगशील? ट्रेक एकदम भारी वाटला सर. मृगगड चढून गेलो, तिथून खाली उतरलो. गोकुंड वॉटरफॉलवर माझ्या एवढा एन्जॉय कोणी नसेल केला मला बरोबर. वाटते. एक नंबर मस्त. एकदा 100% व्हिजिट करा. याच्यासारखा गोकुंडी वॉटरफॉलमध्ये कुणीच आनंद घेतला नाही. तर खरोखर गेल्यापासून हा उड्या मारत होता, आडव्या उभ्या तिरक्या कशा मारायच्या, मुटकुळे मारत होता, सुरकुळ्या मारत होता, सगळ्या प्रकारच्या उड्या यानं मारल्या आणि खूप एन्जॉय केलं. नक्कीच गोकुंडी वॉटरफॉल आणि किल्ले मृगगड हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि हो, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नवीन किल्ल्यावरती, नवीन भागात. तोपर्यंत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शिवशंभू, जय शिवराय. हर हर महादेव.